प्रतिमा इंगोले यांची गढी नावाची कथा आपण सुरू केलेली आहे. यापूर्वी आपण कथेत पाहत होतो, या कथेतले जे नायक आहेत बापू गुरुजी, त्यांना गावाच्या विकासाचा कळवळा होता आणि म्हणूनच अत्यंत जिव्हाळ्यानं अगदी गावाच्या विकासासाठी ते झटत होते. आपण काही उदाहरणं पाहिले होते विकासाच्या कामाचे गुरुजींच्या. तर 4थी पर्यंत शाळा काढली होती गावात आणि पुढे 4थी पासून पुढचे वर्ग 7वी पर्यंतची शिक्षणाची व्यवस्था गुरुजींनी गावात शाळा काढून केलेली होती. वान नदीले कधीमधी येणारा पूर आता पटावरल्या आकडेगिले आला होता. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या शाळेत गुरुजींनी जी शाळा काढली होती या शाळेत वाढू लागलेली होती. नदीला पूर यावा त्याप्रमाणे भरपूर विद्यार्थी या गुरुजींच्या शाळेत येऊ लागलेले होते आणि नदीच्या कराडीवरल्या वडाले पारंब्या फुटल्या होत्या. वडाचा विस्तार होत होता. वटवृक्ष डौलदार होऊन राहिलेला होता. गढी गावामध्ये शान उभी होती. तर हा वटवृक्ष, हे गढी, हे प्रतीक आहे. गावात जे स्थित्यंतर झाले, बदल झाले, ते बदल या प्रतीकांच्या माध्यमातून लेखिकेनं स्पष्ट केलेले आहेत. पुढचा भाग आता आपण सुरू करू. गुरुजीनं शाही तालीमखाना बी सुरू केला होता. त्या जमान्यात त्याच गावात इथलं लहान असून बी तालीमखाना होता. तशी त्या गावच्या शाळेतल्या पोट्ट्याची सर इलाक्यातल्या कोणाच्या शाळेला येत नव्हती. भक्कमच ढाली कप शाईनं जिथून आणले होते. त्यानं चहूकडे त्याची शाळा गाजत होती. पहा, शाळा काढली 4थी पर्यंत सुरुवातीला गावात, मग पुढे 7वी पर्यंत ती शाळा प्रगती केलेली आहे शाळेनं. एवढ्यावरच गुरुजी थांबले नाही, तर शाळेतून अभ्यासाच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून बौद्धिक विकास होतो विद्यार्थ्यांचा. त्यासोबतच शारीरिक विकास सुद्धा झाला पाहिजे असं गुरुजींना वाटत होतं. आणि म्हणून मग तालीमखाना सुद्धा, व्यायामशाळा सुद्धा गुरुजीनं गावात सुरू केली होती. त्या काळात हे लहानसं गाव आणि लहानसं असूनही या गावात तालीमखाना, व्यायामशाळा गुरुजीनं काढलेली होती. तसंच गुरुजींनी काढलेल्या या शाळेत, उघडलेल्या या शाळेत जी मुलं शिक्षण घेत होती त्याची सर इलाक्यातल्या कोणत्याच शाळेला येत नव्हती. म्हणजे इतकं सुंदर तिथे शिकवणं होतं. सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जात होती. त्यामुळेच या शाळेतल्या मुलांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमधून, खेळांमधून आपल्या शाळेला भक्कम पुष्कळ ढाली जिंकून दिलेल्या होत्या. कप, चषक जिंकून दिलेले होते. आणि अशा या मुलांच्या यशामुळे, गुरुजींच्या प्रयत्नामुळे ही शाळा
चहूकडे गाजत होती, नावारूपाला आली होती. तर एवढं सगळं सुंदर काम, गावाच्या विकासाचं काम बापू गुरुजी करत होते. परंतु सगळ्याच लोकांना गुरुजीचं काम पटलं असेल का? पाहू मग पुढे काय म्हणणं आहे. गावातल्या उचापती माणसाईले पावत नव्हतं. मले पा आणि फुलं वा, हे त्याचं धोरण होतं. नाही काही साधलं तर निदान जैताळेपणा करायला काय घोर आहे. हा, खुटे गाड खुटे उपडचे त्याचे धंदे सुरू होते. गुरुजीनं काही केलं का त्याले विरोध कराचाच. मग ते गोट किती काही साजरी असे ना, हेच त्यानं ठरवलं होतं. पहा, गाव म्हटल्यानंतर काही चांगल्या प्रवृत्तीचे तर काही वाईट वृत्तीचेही लोक असतातच. गाव कोणतंही असो, चांगलं आणि वाईट या दोहोंचाही भरणा असतो. प्रमाण कमी जास्त असू शकते. तर त्याचंच हे उदाहरण आहे. पहा, गुरुजींनी गावात शाळा काढली, चांगलं काम केलं. त्यासोबत म्हणजे तालीमखाना काढला, चांगलं काम केलं. आता ही दोन्ही उदाहरणं गावाच्या विकासासाठी पोषक आहेत, आवश्यक आहेत. मग गावातल्या सर्व जणांनी बापू गुरुजीला सहकार्य करायला पाहिजे होतं का नाही? पण नाही. काही उचापती माणसं असतातच, इच्चकपणा करणारे. तर उचापती माणसाईले गुरुजीचं हे चांगलं कर्म, चांगलं कार्य, विकासाचं काम नव्हतं पटत. का? तर त्याचं धोरण होतं ना, त्याचा स्वभाव होता. कोणता? मले पा अन फुलवा, म्हणजे आम्हालाच महत्व द्यावं, आमचंच ऐका, आम्हीच साजरे. म्हणजे दुसऱ्यांचं हित अजिबात नाही. जे काही आहे ते आमचं झालं पाहिजे, अशी या उचापतीवाल्याची वृत्ती. आणि मग नाहीच काही जमलं आपल्याकडून, जमणार काय या उचापतीवाल्यांकडून? नाहीच काही जमलं तर मग जैताळेपणा कराले काय घोर? जैताळेपणा, जडकुकडेपणा. मग गुरुजीनं सुदे कामं करायचे, चांगले कामं करायचे, गावाचा विकास पाहायचा, आणि हे उचापती माणसं गुरुजीला जळत राहायचे. हे तुमच्या आमच्या सर्वांच्याच गावात अशी चित्र कमी जास्त प्रमाणात नक्की दिसतात. त्याच्यामुळे तुमच्या चांगलं परिचयाचं आहे, लवकर लवकर समजेल तुम्हाला. खुटे गाड खुटे उपड, म्हणजे कोणी गुरुजी चांगलं काम करत आहे तर त्याच्या चांगल्या कामात खुट्या गाडायचे, अडथळे निर्माण करायचे. बस याच्यात मोठे हे तरबेज. तर काही लोकांना याच्यातच आनंद असते. त्याची वृत्ती तिकडे झुकलेली असते. त्याला साजरं नाही समजत. बा गुरुजी साजरं करून राहिले, बा आपली पोरं या शाळेत शिकतील, लोकांचीही पोरं या शाळेत शिकतील, मोठे होतील, आयुष्य चांगलं होईल त्यांचं. पण नाही, खुटी उपाड खुटी गाड हे धंदे या उचापतीवाल्याचे कायम सुरू. गुरुजीनं काही बी करो, काय बी म्हणजे काहीही नाही, वाईट नाही, अयोग्य नाही, चांगलंच. पण तरीही मात्र या उचापतीवाल्यांचा विरोध ठरलेला. पण गुरुजी पाहत, पण हड्याच्या सरपानं माणसं मुरत नसतात. गुरुजीलाही चांगल्या गुरुजीचा मान भेटला आणि गुरुजीच्या कष्टाचं सरकारनं चीज केलं.
त्या वक्ती सत्कारात भेटेल पैशाचं त्यानं गावात वाचनालय सुरू केलं. भोवतालच्या खेड्यापाड्यातल्यांसाठी गावातच लहानसं बोर्डिंग चालू केलं आणि सरकारच्या पैशाचं चीज केलं. एक खडकूही त्यानं स्वतःसाठी खर्चला नाही. उलट बोर्डिंगाच्या दरसालच्या खर्चाचं ओझ त्याच्या अंगावर पडलं. पण गाईचे शिंग गाईले भारी नसतातच. आता इकडे हे जडकुकडे लोक त्याचा जडफडाट सुरूच होता. त्याचा विरोधासाठी विरोध सुरूच होता. पण गुरुजी त्याच्याकडे लक्ष देत नसत. काऊन का त्याला माहीत होतं, अनुभव होता. म्हणून हड्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात. कोणी असा कितीही सराप केला, हड्या कावडा, आता कावड्याच्या शापानं ढोरं मरतात का? नाही मरत. गुरुजी हे जाणून होते, हे समजून होते. आणि म्हणून मग गुरुजी या उचापतीवाल्याकडे लक्षच देत नव्हते. आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे ते करत होते. असं करता 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 चांगले गुरुजी, आदर्श गुरुजी म्हणून गुरुजीले मान भेटला. गुरुजीले मान भेटला आणि गुरुजीच्या कष्टाचं अशा प्रकारे सरकारनंही कौतुक केलं. गुरुजीच्या कष्टाचं चीज केलं. गुरुजीचे कष्ट, श्रम, कार्य सार्थकी लागलं. आणि बघ आता गुरुजीचा सत्कार सोहळा सरकारनं घेतलेला, तर त्या निमित्तानं बापू गुरुजीले काही पैसे भेटले, भेट म्हणून सरकारकडून. आता गुरुजीनं नाही काही केलं त्याच्यासाठी का मला भेटलं पाहिजे बा, असं काही. त्याचा एकच ध्यास, गावाचा विकास, आपल्या गावाचा साजरा विकास झाला पाहिजे, बस. हा प्रामाणिक हेतू गुरुजीचा. सरकारनं दखल घेतली, चांगलं झालं आणि गुरुजीचा सत्कार झाला. गुरुजीला काही पैसे भेटले. आता पहा, मग सरकारनं गुरुजीच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या सत्कारादाखल जी काही भेट दिली, त्या पैशाचं गुरुजीनं काय केलं? सामान्य कोणताही शिक्षक असता तर त्यानं आपल्यासाठी हा पैसा खर्च केला असता का नाही? पण नाही, गुरुजी असे नव्हते. नाही, त्यांचा स्वभाव वेगळा, त्यांची जिद्द वेगळी, त्यांची दृष्टी वेगळी, जीवनाकडे पाहण्याची नजर वेगळी. त्यागी माणूस, त्यागाची मूर्ती. तर ह्या बापू गुरुजीनं त्याईले भेटलेल्या या पैशातून गावात वाचनालय सुरू केलं. वाचनालय सुरू केलं, चांगली गोष्ट घडली का नाही गावात? पण या उचापतीवाल्याले त्याचा आनंद होईन का? ते काहीही करो आणि ते काहीही म्हणो, त्याईले काहीही वाटो, गुरुजी मात्र आपलं पद्धतशीर काम गावाच्या विकासाचं सुरूच ठेवतात. वाचनालय सुरू केलं. हेतू हा की वाचनानं बुद्धी तल्लख होईल. वाचनामुळे लोक विचार करू लागतील, बुद्धीला खाद्य मिळते, विचारचक्र सुरू होते. शिकलेला माणूस विचार करतो ना, असं बरोबर आहे की नाही? तर म्हणून मग वाचनालय काढलं. इकडे तिकडे आपली बुद्धी जाऊ नये. आपल्या कामात, आपल्या विकासाच्या दृष्टीनं ती बरोबर राहिली पाहिजे. गुरुजींनी हे जाणलं असं ना, बाबासाहेबांचं तत्व त्यांनी सांगितलेलं, वाचाल तर वाचाल. मग गाव वाचलं पाहिजे, गाव वाचलं पाहिजे. तर गाव वाचलं पाहिजे तर गावाला वाचायला लावलं पाहिजे.
मग गावाला वाचायला लावलं पाहिजे, फक्त म्हणून चालन का? गुरुजींनी प्रत्यक्षात वाचनालय सुरू केलं. कशातून? त्यांना सरकारकडून जो पैसा भेटला त्यांच्या सत्कारानिमित्त, त्या पैशातून. आता जरा बारकाईनं विचार केला तर ते पैसे गुरुजीचे वैयक्तिक झाले का नाही? मग ते कायले समाजाच्यासाठी खर्च करा, पण गुरुजीनं असा विचार नाही केला. असामान्य विचार, सामान्यहून वेगळे. म्हणून मग हे असं गुरुजीनं वाचनालय काढलं. एवढ्यावरच थांबले म्हणता का? तर भोवतालच्या खेड्यापाड्यातले लोक, त्यांची मुलं या शाळेत येत आहेत ना. मग कोणाची राहायची व्यवस्था, शिक्षणाचा खर्च झेपत नाही, राहण्याचा खर्च झेपत नाही, हे बरोबर लक्षात घेतलं. आणि ती मग गरिबांची, होतकरू विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे, ते शिकले पाहिजे, त्यांचं आयुष्यही साजरं झालं पाहिजे. या हेतूनं लहानसं बोर्डिंगही सुरू केलं. बोर्डिंग, राहायची व्यवस्था तिथे गुरुजीनं केली. अशा पद्धतीनं गुरुजीनं सरकारनं दिलेल्या पैशाचं चीज केलं, सार्थक केलं. पैसा सार्थकी लावला. पहा, एक खडकूही त्यानं स्वतःसाठी खर्चला नाही त्याच्यातला. एक खडकू सुद्धा, एक कवडी सुद्धा स्वतःसाठी नाही वापरली, स्वतःसाठी नाही खर्च केला त्यातला. तर लोकांसाठी, गावासाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी, होतकरू मुलांसाठी सगळं हे. स्वतःसाठी त्यातला पैसा एकही खर्च केला नाही. उलट बोर्डिंगाच्या दरसालच्या खर्चाचं वझ त्याच्या अंगावर पडलं. पहा, बोर्डिंगात राहणारी गरिबांची मुलं, होतकरू विद्यार्थी, त्याचा खर्च, बोर्डिंगाचा जो काही खर्च येत होता तो गुरुजी स्वतः करत होते. आता याच्यातून जे काही खर्चाचं वज झालं, बोजा वाढत जाईल ना, तर गुरुजी ते सगळं फेडायचे. गुरुजीनं कधी त्या खर्चाचं वेगळा विचार केला नाही. उलट त्याईले वाटते काय, गाईचे शिंग गाईले भारी असतात का? नाही. आनंदानं ते डोक्यावर घेऊन व्यवहार करते, जगते. तर अगदी तसं दाखला पहा, ग्रामीण भागातला आहे. कसा, गाईचे शिंग गाईले भारी नसतातच. गाईला ते शिंग तिचे अवयव म्हणून वागवणंच आहे. ते काही काढून नाही ठेवत, वज होऊन राहिला बा म्हणून, जड होऊन राहिला बा म्हणून. मानी नाही बसत तिच्या. आनंदानं ते स्वीकारलेलं आहे. गुरुजी सुद्धा गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगसाठी होणारा खर्च तेवढ्याच आनंदानं स्वीकारून होते, खर्च करत होते. त्यांनी त्याकडे ओझ म्हणून कधी पाहिलं नाही. आनंदानं ते खर्च करत राहिले. हा फरक आहे आमच्यासारख्या गुरुजीत आणि ह्या बापू गुरुजी. बापू गुरुजी कृतीतून आदर्श निर्माण करून राहिले. नाही तर मग आमच्यासारखे बोलण्यातून आपलं बडबड, बोल 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 बोल, बडबड बडबड, कृती काहीच नाही, फक्त सांगत राहायचं, उपदेश करत जायचा. उपदेश तर तसं नाही गुरुजीचं. आधी केले मग सांगितले, असं गुरुजी आपल्याला इथून दिसतात. आता पहा ना, बोर्डिंगाच्या आठवणी बरोबरच गुरुजीले आठवला संपत्या. आता संपत्या कोण होता त्याचा परिचय होईल. साऱ्या लेकराईवर मायेची वाकई घालता घालता ते लेकरू जसं त्याचंच झालं होतं संपत्या. तर असा हा संपत्या. कसा, बिनबापाचं लेकरू. पण आता त्याले बाप भेटला होता. त्या दिवशी तो राऊ राऊ गुरुजीले म्हणत होता, गुरुजी आज तुम्ही जाऊ नका ना अकोल्याले, आज जाऊ नका.
मग गेले की 2-4 रोज येतही नाही तुम्ही, मग आज जाऊ नका. मग गुरुजी काय म्हणतात, अरे आज शिक्षण समितीची बैठक आहे, मला गेलंच पाहिजे. पहा, आता संपत्त्या लक्षात आला का? हा गुरुजींनी काढलेल्या बोर्डिंगमध्ये राहणारा एक मुलगा आहे, विद्यार्थी आहे. ठीक आहे. बिनबापाचं लेकरू असा उल्लेख केला त्याचा. म्हणजे त्याचे वडील मरण पावलेले दिसतात. ठीक आहे. आणि त्याचा बाप गुरुजीच आहे असं संपत्त्याला आता वाटू लागलं. आता हे काहून वाटलं? तर गुरुजींनी जे गावात लहानसं बोर्डिंग काढलं, त्या बोर्डिंगात जे काही विद्यार्थी राहत होते त्या सर्व विद्यार्थ्यांवर गुरुजी मायेची वाकय घालत होते. मायेची वाकय. पहा, ग्रामीण बोलीभाषा, वैदर्भीय बोलीभाषा, वाकय, वाकड, वाकड माहित आहे की नाही? वाकड विकड कराची दुलईन ब्लँकेटच माहित आहे. आमच्या ग्रामीण भागात आमच्या मायेनं वापरून वापरून जीर्ण झालेलं लुगडं किंवा आमच्या बापानं वापरून वापरून जीर्ण झालेलं धोतर, त्याच्यापासून त्या वाकड्या शिवल्या जातात. उबदार असतात. अहो, मायेची ऊब असते. मायेनं तेवढ्यात जिव्हाळ्यानं मन लावून ती वाकड शिवलेली असते. जाड असते. सुई सहजासहजी टोचत नाही आरपार. बोटाला छिद्र पडतात. पण माय शिवते. आता नाही जमणार तुम्हाला शिवायला लावलं तर. पहा, तर मायेची वाकड तुम्हाला माहित असन. मायेचा पदर, मायेची शाल आहे की नाही? वाकई नाही मायेची वाकई. म्हणजे मायेची वाकई घालत होते त्या मुलांवर. म्हणजे काय? सर्वांना प्रेम देत होते. सर्वांशी आपुलकीनं, मायेनं, ममत्वानं वागत होते, बोलत होते, असा त्याचा अर्थ घ्यायचा. तर याच्यामुळं, अशा या वागण्यामुळं, गुरुजीच्या अंतःकरणात असलेल्या मायेमुळं बोर्डिंगातले सारे लेकरं जणू काही गुरुजीचेच झाले होते. समजून राहिलं? तर असाच मग आता संपत्त्या, तो काही वेगळा राहील का? तो अपवाद कसा राहील? त्याच्यावरही तेवढंच गुरुजीचं पिरम. संपत्याला गुरुजीचं असं जीवाभावाचं वागणं पाहून तोही भारावून जातो. आणि गुरुजी त्याचे आणि तो गुरुजीचा असं होऊन जाते नातं. पहा, त्याला आपल्याला आता बापच भेटला असं वाटायला लागलं. आपला आधार आहे, आपला बाप आहे जणू हे गुरुजी. म्हणजे असं गुरुजीबद्दल संपत्याला वाटू लागलं. म्हणजे गुरुजीचं या लेकरांची वागणं कसं जिव्हाळ्याचं होतं. तो जिव्हाळा गुरुजींच्या अंतःकरणातला इथून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लेकरानं त्याच्या बापाजवळ हट्ट करावा, तसा हा संपत्या गुरुजीला. काय, गुरुजीला काही शिक्षण समितीच्या संदर्भात काम होतं, बैठक असत कोणती, मीटिंग गिटिंग अकोल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी, तर गुरुजीला तिथं जायचं होतं. तर गुरुजी निघतात. तर पहा, संपत्या लगेच कसा म्हणतो, गुरुजी आज तुम्ही जाऊ नका ना अकोल्याला, नका जाऊ ना तुम्ही. मग गेले की 2-4 रोज येतही नाही. कसा लढीवाळ आग्रह आहे त्याचा. कसा बोलतोय तो, जणू काही गुरुजीशी नाही विद्यार्थी, तो मुलगा आपल्या बापाशी बोलतो आहे की काय, असा लढीवाळ भाव संपत्याच्या ठिकाणून व्यक्त होतो आहे. म्हणजे गुरुजी न जाऊ नये
काऊन जाऊ नये? मग गेले का 2-4 रोज येत नाही त्याची कामं धामं आटपेपर्यंत. मग इकडे आपल्याला का नाही तर काहीतरी हरवल्यासारखं वाटते, करमत नाही, उदास वाटते. म्हणजे गुरुजींचं अस्तित्व किती महत्वपूर्ण होतं. कसे मुलांच्या मनात शिरले होते गुरुजी. पण गुरुजी म्हणायचे नाही, आज तर मला गेलंच पाहिजे, कारण महत्वाचं काम आहे, शिक्षण समितीची बैठक आहे. ठीक आहे. गुरुजी आता शिक्षण समितीच्या बैठकीला निघाले. कुठं होती ही बैठक? तर अकोल्याले. आणि त्याच रोजी, कोणत्या रोजी? गुरुजी ज्या रोजी अकोल्याला गेले आणि त्याच रोजी हा संपत्या उभ्या पटकीनं गेला होता. गावात डॉक्टर नव्हताच, मग दवाखाने कुठुलं? पहा कशी घडली घटना. गुरुजी शिक्षण समितीच्या बैठकीसाठी गेले होते. बरं म्हणे, बरं तो संपत्या. गुरुजी नको जाणार, पण महत्वाचं असल्यामुळे गुरुजी गेले. आणि गुरुजी तिकडे अकोल्याला गेले. त्याच रोजी, त्याच दिवशी इकडे संपत्या उभ्या पटकी कॉलर गेला, बिचारा गेला. त्याच्यावर काही कोणते इलाज झाले नाही, कारण गावात डॉक्टर नव्हताच. मग दवा पाणी कुठलं भेटणार त्याला? गेला बिचारा, बिना इलाजानं गेला. पटकीच्या आजारानं संपत्या मेला. मग गुरुजी तिकडे शिक्षण समितीची बैठक आटोपून अकोल्याहून आले. तर त्याला कळलं, समजलं. गुरुजी पश्चाताप व्यक्त करतात. पहा कसा, संपत्या तुले मी दवापाणी नाही देऊ शकलो रे, नाही देऊ शकलो दवापाणी तुले, असं म्हणत येता बरोबर गुरुजी धाय लढले होते. संपत्यासाठी लढले होते. समजते ना? रडणे समजते. प्रमाण भाषा रडणे, लढणे आमची वैदर्भीय बोली भाषा. तर लढले, धाय लढले होते. गुरुजीचं अंतःकरण मन किती संवेदनशील होतं त्याचा हा पुरावा. धाय रडले त्या लेकरासाठी, संपत्यासाठी, बोर्डिंग मध्ये राहणाऱ्या एका पोरासाठी. कोणी होते का ते गणागोतापैकी? नाही, पण लढा लागला होता. तसे माया होती तशी. धाय लढले तिकडून आल्यावर. आणि फक्त लढतच बसले का? पुढचं पहा. आणि त्या वक्तीच त्याने या गावात दवाखाना झालाच पाहिजे याची खूणगाठ बांधली होती. पहा, परिणाम दिसला. हा कशाचा परिणाम हे लक्षात घेतलं. गुरुजीची कार्य करण्याची, गावातल्या विकासाच्या कामाची पद्धत पहा. संपत्या मेला, गावात डॉक्टर नाही, त्याला दवापाणी नाही भेटला म्हणून मेला. मग आता गावात दवाखान्याची सोय झाली पाहिजे. गुरुजीच्या डोक्यात विचार, खूणगाठ बांधणे समजते ना? निर्धार करणे, निश्चय केला. कशाचा? गावात दवाखाना झालाच पाहिजे या गोष्टीचा निश्चय केला. आजही संपत्याच्या आठवणीनं त्याच्या मनात गलबलून आलं होतं. गलबलून येणं, मन भरून यायचं. संवेदनशील मन गुरुजीचं, त्याची ही उदाहरणं आहे. डोळ्याच्या कराळीवर पाण्याची धुवारी पसरली होती. डोळ्याच्या कराळीवर, कराळी काठावर, डोळ्याच्या काठावर, डोळ्याच्या पाणी जमा झालेलं असं होत. भरून आलेलं, गलबलून आलेलं मन, धुवारी पसरली, धारा आसवाच्या. संपत्यानं पहिलं सुट्ट्या त्याला नाराज केलं होतं. पहिलीच घटना बोर्डिंगात ही अशी.
संपत्तीच्या निमित्तानं घडली. पण तरी ते हिंमत बांधून उठले होते. वान नदीलाही पूर आलता. पार गडी लोक तो टेकला होता. पण तरी गडी तग धरून होती आणि वान नदीच मग मांग फिरली होती. आता निसर्गाची सोबत घेतलेली आहे लेखिका प्रतिमा इंगोले यांनी. निसर्ग आणला आहे. हे अधिक प्रभावी व्हावं, कथाबीज कथालेखन प्रभावी व्हावं, परिणामकारक व्हावं, तर वेगवेगळ्या घटकांचा ही लेखक मंडळी अंतर्भाव करत असतात आपल्या लेखणीत. इथे वान नदी आणि गडी आहे. काय म्हणणं आहे? तिकडे गुरुजी नाराज झाले. काय न नाराज झाले कळलं ना? तो संपत्या गेला बिचारा. तो गेला याचं तर दुःख आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त दुखणं कोणतं आहे? का गावात सोय नाही. ही रोखरोख आहे जास्त गुरुजीची. पण गुरुजी खचले नाही, हिंमत बांधून उठले. आता वान नदीलाही पूर आलता. पार गडी लोक तो टेकला होता. इकडे वान नदीलाही पूर आला. वान नदीला पूर आला. आणि तो गावात जे गडी होती ना, वाडा पडला, त्या गडीवरचा गडी खचून त्या गडीपर्यंत हा वान नदीचा पूर टेकला जाऊन. पण गडी हल्ली नाही. शेवटी वान नदीलाच मांग फेरा लागला. गुरुजी कामं करत होते. विरोधक उचापतीवाले त्याच्या पद्धतीनं विरोध करत होते. पण गुरुजी या कोणत्याच गोष्टीला जुमानत नव्हते. आपोआप या उचापतीवाले मांग सरका लागे. कसं? गडी लोक पोचलेलं ते वान नदीच्या पुराचं पाणी नाही का, आपोआप ते नदीच मांग सरली. तसं आलं लक्षात? गडी प्रतीक आहे. त्या गडीच्या अविचल राहण्यातून गुरुजीचं स्वभावचित्र स्पष्ट करायचं आहे. अविचल याही विरोधात राहायचे गुरुजी. आलं लक्षात? आता पहा, गावात पोस्ट आणण्यासाठी त्याने कितीतरी कोशिश केली होती. प्रयत्न. उन्हाळ्यातल्या तपेल फुपाट्यातून पायीस तालुक्याला कितीतरी चक्रा मारल्या होत्या. त्याची ती बैलजोडी नव्हती आणि कोणाले मागाची त्याची दानतही नव्हती. त्यानं मग पायी जाणं भाग होतं. आणि शाईच्यानं उन्हाळ्याशिवी तरी कंपनही नव्हतं. पण त्याच्या चक्रा कारणी लागल्या होत्या. गावाले पोस्ट भेटलं होतं. पहा पुढचं का कोणतं? गावात पोस्ट ऑफिस झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्यानं लय कोशिश केली, लय प्रयत्न केले. उन्हाळ्यातल्या तपेल फुपाट्यातून ते अनवाणी पायानं तालुक्याला कितीतरी चक्रा मारू लागले होते उन्हाळ्यात. आता कसं? नेहमी सतत कामात व्यस्त असणारे हे बापू गुरुजी. आणि शाळा तर पाडून काही जाणार नाही, कारण तो गुण नव्हता त्यांच्यात. का दुर्गुण नव्हता. मग उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्या लागते. मग ह्या सुट्याच्या काळात लोक आराम करत असतील. गुरुजी चक्रा मारे. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आमच्या गावात पोस्ट ऑफिस झालं पाहिजे याच्यासाठी अर्ज निवेदन करणं आलं. फुपाटाचं मला फुपाट ते रस्त्यावरची माती धूळ उन्हाळ्यात चांगली तापते आणि पायाच्या बोटाच्या त्या फटी आहेत ना, तिथून जराशी वर आली की त्या त्वचेवर चांगले चटके बसते. तुम्हाला माहित आहे का नाही तर काय ठाऊक, कारण जिकडे तिकडे डांबरीकरण आलं, आता त्याच्यावरही सिमेंटीकरण कॉन्क्रिटीकरण आलं. आमच्या वक्ती होतं, अजूनही वावराची वाट तशीच असते आहे. फुपाटा ते तपलेली धूळ माती चटके सहन केले गुरुजीनं. आता गुरुजीचा काय मतलब होता? गुरुजीला काय भेटत असन राजे हो याच्यातून? कोणता फायदा? पण एवढ्या खस्ता खात होते.
एवढे कष्ट उपसत होते. बैलजोडी नव्हती ना त्याच्या जाऊ, आणि कोणाला मागायची दानत इच्छाही नव्हती. कायले कोणाला मागायचं, कोणाच्या समोर हातपाय जोडायचे, आपलं काम आपण करायचं आपल्या पद्धतीनं. म्हणून अशा पायी चक्रा मारल्या त्याईनं, आणि त्याच्या या चक्रा कारणी लागल्या. म्हणजे काय, पोस्ट ऑफिस शेवटी गुरुजीच्या प्रयत्नानं गुरुजीच्या गावात भेटलं. ठीक आहे, पण आता हे चांगलं काम झालं ना का वाईट झालं? कोणाले पत्र लिहायचं असन, कुठं पाठवायचं असन, तर मग तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज नाही. आपल्या गावातल्याच पोस्टात गेलं, पोस्ट कार्ड आणलं, लेवलाव केलं आणि दिलं टाकून. पता गीता बरोबर लिहून वाचली की नाही गावातल्या लोकांची तकलीफ. गावातल्या गावात होऊन राहिलं ना. साजरं काम आहे का नाही, विकासाचं काम आहे ते गावाच्या, पण ते समजलं पाहिजे ना. पण काय घडते पहा, एवढं साजरं काम सुरू असताना. पण गावातल्या उचापत्याला ते कसं सहन होईन, कसं सैन होईन? जड कुकडे सैन नाही होत ना मग त्याईले. तर त्याईनं साऱ्या गावात सांगणं सुरू केलं. काय केलं, आपण आज लोक मर्याच्या बातमीशिवाय कोणाला चिठ्ठी पाठवली काय? नाही ना. मग आताही आपल्या हे पोस्ट काहीच कामाचं नाही. असे भयान तुत्रे, उचापती, जय कुकडे असे. गुरुजीनं केवढ्या खस्ता खाल्ल्या, किती झटले, त्याचा विचार नाही, कवडीचाही. पण इहो कायले पाहिजे, गावाले भडकवते. कसे बनवून राहिले. आपण आज लोक मर्याच्या बातमीशिवाय कोणाला चिठ्ठी पाठवली काय? मर्याची बातमी, मर्याची चिठ्ठी, मरणाचा निरोप, त्याच्याशिवाय कोणती चिठ्ठी पाठवली का आपण? पडते का, पडलं का काम कधी त्याशिवाय पोस्टाचं? नाही ना, नाही बा, कधीच नाही. मग आता काय काम आहे त्या पोस्टाचं आपल्या गावात? असं हे उचापतीवाले गावाले भडकवते. आता ठीक आहे, हे भडकवून राहिले, पण लोकांनी तरी भडकावं का? त्याईनं तरी आपली बुद्धी, आता या उचापतीवाल्यानं गाण ठेवली, पण गाववाल्यानं तर आपली शाबूत ठेवायला पाहिजे का नाही? आपल्या खांद्यावर आपलंच मस्तक पाहिजे का नाही? आणि आपल्या मस्तकात आपलाच मेंदू पाहिजे का नाही? पण नाही. गाववाली हे यायचं ऐकते ना. गावात दोनही रंगाची असते. त्या उचापतीवाले भेटले, नाही बरोबर आहे, कायले पाहिजे होतं ते. आणि इकडे गुरुजी भेटले का तेच, नाही गुरुजी तुम्ही साजरं काम केलं, पाहिजेच होतं ते, गरजेचंच होतं ना. म्हणजे असे दुतोंडे दोतोंडे, माणसाले तोंड. आपल्याला एकच दिसते बरं, पण दोन असते अनेक आईले. बरोबर 5 जा जरा असं निरीक्षण करत जा जराशा. तर पोस्टाचं काय काम आहे? असे भडकवायचे. आणि लोकाईले ते खरं वाटत होतं राजू. हे पुन्हा आश्चर्यच आहे. लोकाईले या उचापतीवाल्याचे धंदे, त्याचं बोलणं खरं वाटत होतं. आता काऊन? तर कारण का आज लोक त्या गावात लेकराची गुढी आणि मरणाची चिठ्ठीच फक्त येत होती. आणि म्हणून गावात पोस्ट येऊन बी कितीक दिवस कोणीच पत्र नेत नव्हतं. आणि खपच नाही म्हणून वरून गावाला पोस्टाची जरुरी नाही असं म्हणल्या जात होतं. तर जमलं नाही यायचं मग उचापतीवाले गावाला पटी यायचं बोलणं. ते असं वाटे का आज लोक आतापर्यंत लेकराची गुढी आणि मरणाची चिठ्ठीच फक्त येत होती, कवा जात होती. गुढी जन्म, कोणाला गावात लेकरू झालं असं तर त्याचा निरोप कोणाला द्यायचा आहे तर त्याची चिठ्ठी पाठव. कोणाचं मरण असेल तर त्याची चिठ्ठी पाठव निरोप म्हणून. याच्याशिवाय काही आपल्याला पोस्टाचं काम पडत नाही. गाववाली पहा असं हेमाडे धोरण असते.
आता हे शोभलं का असं? गुरुजीनं एवढं साजरं काम करावं आणि यायचा असा पानसट युक्तिवाद, उचापतीवालेच्या कारनाम्याला समर्थन. असे कसा होईल मग गावाचा विकास? मग गुरुजी किती संघर्ष करत, किती संघर्ष कर, पण तरीही तग धरून आहे, हिंमत धरून गुरुजी आपलं काम काही सोडत नाही. असे होते गुरुजी. विरोध होणारच हो, विरोध होणार. तुम्ही किती चांगले असाल तरी तुम्हाला विरोध होणारच. कारण इथे या मनुष्य समाजात सत असत यातला संघर्ष हा अगदी सुरुवातीपासून आहे. हा संघर्ष असा राहणार. पण हा संघर्ष आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही असं गुरुजीचं धोरण आहे का? हा संघर्ष आहे हे माहिती आहे. असे उचापती लोक आहेत हेही माहीत आहे, चांगले लोक काही आहेत हेही माहीत आहे. पण आपण आपल्या स्वतंत्र बुद्धीप्रमाणे मजदुराप्रमाणे आपलं काम केलं पाहिजे. कारण का गावाबद्दलचा त्याच्या मनात असलेला कळवळा, त्या कळवळ्या पोटी गुरुजी हे सगळं मायेनं करत होते. आणि हेंबाळ नुसके हे उचापतीवाले भयानथुत्रे गुरुजीले विरोधासाठी विरोध करत होते. कारण यायचं नुकसान दिसे, यायचा स्वार्थ पाहिजे ना, मतलब. आता यायचा मतलब वेगळा, गुरुजी निस्वार्थ, निस्वार्थ भावनेनं काम करायचं. गावाचा विकास म्हणजे एकाच, बस एवढंच धोरण. तर एवढे सारे कामं केलं. आणखी भरपूर आहे ते पुढच्या तासिकेत पाहू. सध्या आपण इथे थांबूया.